नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मुळीक, पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक या आपल्या चॅनेल मार्फत आपण आज एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी आपणासमोर घेऊन आलोय। आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे हेमाडपंथाच्या काळातलं मंदिर आहे। आणि मुख्य म्हणजे हे मी ज्या गावी राहतोय त्या आमच्या बुधगावचं वैभव असणारे हे मंदिर आहे मित्रांनो। तर अतिशय निसर्गरम्य परिसरात लपलेलं हे मंदिर आहे आणि पुरातन आहे विशेष। तर या मंदिराचा मित्रांनो इतिहास जर सांगायचा झाला तर हे मंदिर जवळपास 700 ते 800 वर्ष झालं तरी ही मंदिर अजून व्यवस्थित आहे, एक विशेष म्हणावं लागेल। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो या ठिकाणची जर म्हणावी लागेल तर हे मंदिर जे होतं हे जे आपले राजेसाहेब पटवर्धन होते बुधगाव संस्थानिक, तर त्यांचं हे एक आराध्य दैवत म्हणून आपण या ठिकाणी या मंदिराला बघितलं जात होतं। त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या मंदिराचा जर संपूर्ण इतिहास सांगायचा झाला तर हे मंदिर कल्की मंदिर आहे। कल्की म्हणजे ही देवी नसून देव आहे हे एक लोकांना माहित नाहीये। तर अखंड भारतात बोटावर मोजण्याची ही कल्कीची मंदिर आहेत। तर महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे कल्की हे विष्णूचं कलियुगातलं रूप आहे, 10वा अवतार आहे। आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या कलियुगातलं विष्णूचा जो अवतार आहे तो कल्की स्वरूपात आहे। तर दुष्टांचा संहार करून या ठिकाणी फक्त सत्य किंवा चांगल्या लोकांनाच फक्त ह्या ठिकाणी राहण्याचा अधिकार मिळणार आहे ते सत्ययुगात। त्यामुळं हा विष्णूने घेतलेला अवतार आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हे मंदिर अतिशय पुरातन असून या ठिकाणी मंदिराच्या परिसरात एक विहीर देखील आपल्याला बघायला मिळते। ती विहीर देखील ऐतिहासिक आहे मित्रांनो। त्या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे बुधगावच्या राणीसाहेब त्या विहिरीमध्ये स्नान करण्यास जात होत्या आणि त्या विहिरीला पूर्वी पायऱ्या पण होत्या, आता कालांतरानं थोड्या पायऱ्या नष्ट झाल्यात। आणि ह्या मंदिरामध्येच बुधगावच्या राणी सरकारांनी बसून तपश्चर्या करून अनेक भाषांमध्ये म्हणजे मराठी त्याचबरोबर इंग्लिश कर्सू रायटिंग वगैरे अशा भाषांमध्ये त्यावेळेचं लिखाण करून ठेवले। ते लिखाण आज देखील आपल्याला बघायला मिळते सरकारांच्या वंशजांकडे। त्याचबरोबर मंदिरात आपण आत एंट्री मारताना या ठिकाणी आपल्याला गरुड देव जे आहेत, गरुड म्हणजे विष्णू देवांचं वाहन आहे, तर त्या गरुड देवांचं या ठिकाणी आपल्याला छोटीशी प्रतिमा, अशी प्रतिमा आजवर मी तरी कुठे बघितलेली नाहीये। तर अशी ही प्रतिमा आपल्याला। तर मित्रांनो आपण ह्या ऐतिहासिक मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आलोय। तर या गाभाऱ्यातलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे देवस्थान हे पंचायतन देवस्थान आहे। तर पंचायतन देवस्थान म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की एकत्रित 5 देवांचा एकत्रित समूह। आपल्या सांगलीचं जे गणपती मंदिर आहे राजेसाहेबांचं किंवा तासगावचं, तर ते देखील पंचायतन देवस्थान आहे। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी विविध 5 देवांचा एकत्र समूह बघायला मिळतो, त्याला पंचायतन देवस्थान म्हणतात। तर ह्या जे कल्की मंदिर आहे तर ते कल्की मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ठिकाणचं जे हे संपूर्ण कंस्ट्रक्शन आहे हे हेमाडपंथी स्ट्रक्चरच आहे। त्याचबरोबर ह्या मंदिराचा जो आकार आहे, ह्या गाभाऱ्याचा जो आकार आहे तो हा षटकोनी आकाराचा आहे। आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराची निर्मिती जी आहे ती हेमाडपंथाच्या काळात म्हणजे साधारण 12व्या त्या 13व्या शतकात झाली असेल असा अंदाज आहे मित्रांनो। आणि एकंदरीत जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीचं हे मंदिर आहे असं आम्ही एकंदरीत निष्कर्ष काढलाय। आणि एवढं जुनं मंदिर असून देखील आजही ह्याचा रेखीवपणा आखीवपणा आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतो, हे एक विशेष। त्यानंतर इथं जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, जो कल्की देव आहे तो कलियुगात जे दुष्ट लोक आहेत त्यांना संपवण्यासाठी पांढऱ्या घोड्यावरून येऊन त्यांना संपवणार आहे। त्यानंतर सतयुग म्हणजे सत्ययुगाची निर्मिती होणार आहे असा देखील एक आपण म्हणजे पुराणांमध्ये वाचलेला आहे। त्याचबरोबर कल्की देवाचं मुख्य जे ह्या ठिकाणी अवतार आहे तो लिंगाकृती अवतार आहे मित्रांनो। तर ह्या ठिकाणी बघू शकतो आपण हे शिवलिंग टाइप ह्या ठिकाणची रचना आहे। त्यानंतर माग बघितलो आपण तर गणपतीची प्रतिमा आहे। त्यानंतर गणपतीच्या बाजूला बघितलो तर ह्या ठिकाणी गजलक्ष्मी देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। असे हे एकंदरीत भव्य आणि दिव्य असं मंदिर आपण जर बघितलो तर ह्या ठिकाणची जी रचना आहे ती अतिशय जबरदस्त रचना आहे। आणि बऱ्याच दगडी तोडी एकमेकात अशा बसवून या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला दिसून येते। मंदिर परिसर अतिशय थंड आहे आणि या ठिकाणी जर आलो तर प्रसन्नतेची आपल्याला अनुभूती देखील येते।
आणि एकंदरीत हे 12व्या-13व्या शतकातलं मंदिर म्हणजे जवळपास आज 700 वर्ष जरी झाली तरी हे मंदिर अभेद्यरित्या भूकंप वगैरे अशा प्रचंड नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन या ठिकाणी उभारलेलं आपल्याला दिसत आहे. तर असं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला ह्या बुधगावचं वैभव असणारं हे ऐतिहासिक कल्की मंदिराचं दर्शन करून दिलेलं आहे आणि तुम्ही देखील या ठिकाणी या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आणि आमच्या चॅनेलचे जे असे नवनवीन व्हिडिओ प्रसिद्ध होतात तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जावा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आणखीन आपल्या आसपास जर कोणती मंदिरं असतील किंवा ऐतिहासिक ठिकाणं असतील तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.